स्थळी दाखल झालेले आहेत। परळमधल्या टाटा हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी सध्या मिळालेली आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, ही धमकी नेमकी कोणी दिली आणि कशा पद्धतीने पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे? नक्कीच खरं म्हणजे एका अज्ञात व्यक्तीकडनं परळच्या या टाटा रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती त्याचे प्राथमिक काही स्थानिक पोलिसांना मिळाली आणि यानंतर तातडीने तर मुंबई पोलीस स्टेशन किंवा बॉम्ब स्क्वॉड पथक जे आहे ते आता टाटा रुग्णालयामध्ये पोहोचलेलं आहे आणि पुढील तपासाला सुरुवात केली आणि त्यासोबत आता अग्निशमन दलाच्या 4 गाड्या सुद्धा या ठिकाणी पोहोचल्या आहेत आणि आपण जर पाहिलं तर 12च्या सुमारास संपूर्ण ही घटना जी घडल्याची पाहायला मिळाली। मुंबई पोलिसांना संपूर्ण कॉल पडला की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची बॅग जी आहे त्या ठिकाणी आहे आणि त्याचा शोध करण्यासाठी आता मुंबई पोलीस असेल किंवा अग्निशमन दल आणि बॉम्ब स्क्वॉड पथक हे मोठ्या प्रमाणात त्यासाठी तैनात झाला आणि सर्व शोध मोहीम सुरू आहे। नेमकं हा बॉम्ब कोणी ठेवला, हा बॉम्ब तिथपर्यंत गेला कसा, कारण की या हॉस्पिटलला जे पूर्णपणे संरक्षण आहे आणि या संरक्षणाच्या अंतर्गत जर त्या आतमध्ये बॉम्ब जायचा एक गंभीरची बाब आहे आणि याचमुळे आता मुंबई पोलीस किंवा बॉम्ब स्क्वॉड हे त्या ठिकाणी हाय अलर्टवर असल्याचं पाहायला मिळतं। त्या ठिकाणी बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आणि बॉम्ब स्क्वॉडच्या माध्यमातून जो संपूर्ण तपास आहे तो बॉम्ब कशा पद्धतीचा बॉम्ब आहे, कोणी ठेवला गेला, या संपूर्ण गोष्टीचा तपास होतो सध्या बॉम्ब स्क्वॉडच्या माध्यमातून या परळच्या टाटा रुग्णालयात करत असल्याचं पाहायला मिळतं। पण जय, या जेव्हा ही धमकी रुग्णालय प्रशासनाला मिळाली तेव्हा ही धमकी कोणी दिली आणि नेमका बॉम्ब कुठे ठेवण्यात येणार आहे याची काही माहिती कळू शकलेली आहे का? निश्चितच खरं म्हणजे त्या रुग्णालयामध्ये खरं तर अनेक रुग्ण जे आहेत ते त्या ठिकाणी येत असतात, त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक या ठिकाणी वावरत मध्ये असतात आणि त्या ठिकाणी एक अज्ञात बॅग ही आहे ते सकाळपासूनच त्या ठिकाणी ती असल्याची संशय तो व्यक्त केला होता आणि या संशयाच्या संशय आल्यानंतर खरं तर हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना ही संपूर्ण घटना ज्या कळवण्यात आली की अशा पद्धतीचं एक बॅग जे त्या ठिकाणी आढळलं आणि यामध्ये बॉम्ब असल्याचा संशय व्यक्त केला जातो आणि त्यामुळे मुंबई पोलिसांची पथक जे त्या ठिकाणी पोहोचलं, त्यांनी देखील त्या बॅगची तपासणी केली असता त्यांच्या माध्यमातून। नक्कीच जय, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय कशा पद्धतीने पोलीस करतात तपास हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।